तिरंगी लढत मध्ये बघायला गेलं तर 10 वर्षात ह्या म्हणजे जेव्हापासून आमदार साहेब आलेले आहेत तेव्हापासून तर कामं भरपूर आहेत. त्यांचे विकास कामं एवढे आहेत की त्यांना थोडंच इथे घाटच काम झालंय, मंदिरातलं काम चालू आहे, असं ठराविक कामं चालू आहेत. गावातील पण ग्रामपंचायतला पण फंड यायला लागलाय. आता परिसरातला आहे, गोरस्तानचं काम झालंय, कब्रस्तानचं झालंय. प्रत्यक्षात बघू शकता तुम्ही विकास बघू शकता. शिल्लक कामं आहेत ते पण चालू आहे. आता इथं आपलं पर्यटक यायला जायला रस्ता करणार आहेत. आमदार खासदार जे सगळे कामं केलं यड्रावकर एक नंबर काम केलं सगळं. भरपूर कामं झाले, अजून कोटी भरपूर शिल्लक काय कामं झाले नाही. पाठीमाग पण झाल्यात कामं, मात्र याला तोड नाही कामाला. आपल्या गावासाठी यड्रावकरांना तर काम केले. वारं यड्रावकरांचंच आहे. परत गावात अंडरग्राऊंड गटर झाल्यात, रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करणं आहे गावात आमच्या. तीर्थक्षेत्र असल्यामुळे असं कोटींना निधी दिले. गावातल्या म्हणजे असं गोरगरिबांचे ते वस्ती वाड्यावरचे रस्ते व्हायला लागले, गटारी व्हायला लागले. कोणाच्या माध्यमातून सध्या तरी यड्रावकर साहेबांनी आता हे लक्ष घालून हे केले. कर्तृत्व कोणाचं आहे त्याला मतदान जास्त. माणूस बघूनच मतदान करणार आता. आणि काम बघून काम आणि माणूस बघूनच मतदान करणार. ते कसं कुस्तीचं मैदान आहे, शेवटी कुस्तीच्या मैदानात कोण जिंकल कोण एक नंबरात आणणार त्यासनीच मतदान टाकून नंबरात आणणार त्यालाच. शेवटी कसं आहे, मैदान जो मारेल तो मारेल, खरं ते खरंच होणार हो. आता काम केलं म्हणलं की कोण म्हणले लोक म्हणलं की ती काय म्हणतात, ती काय सांगतात, त्याला असली तर माहिती होणार, नसली तर ती एक दिवस येणार आणि 4 दिवस गाव फिरणार आणि तसंच काढणार की त्याचं. विरोधकच त्यांचे काम करणार आहेत. यड्रावकर साहेब त्यांच्या विकास कामावर मत करतील. नमस्कार, स्वागत आहे आपलं KK न्यूज मध्ये. जिल्हा परिषदेच्या निवडणुकींचा आता जो माहोल आहे, प्रचार यंत्रणा जी आहे ती चांगलीच तापू लागलेली आहे. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 फेब्रुवारीला निकाल आहे. आणि मग या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील खिद्रापूर या गावामध्ये. खिद्रापूर हे गाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यामध्ये प्रसिद्ध असं एक तीर्थक्षेत्र आहे, जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. आणि मग या खिद्रापूर गावातील नागरिकांचे आपण संवाद साधणार आहोत. दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात असणारे गाव आहे. सर्वसाधारण महिला हे जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी आरक्षण आहे. आणि मग नेमका या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार इथल्या लोकांना कसा पाहिजे आहे, इथल्या नागरिकांच्या मनात नेमकं काय चाललंय, अपेक्षा काय आहेत नागरिकांच्या, राजकीय परिस्थितीतली कशी आहे ते आता आपण इथल्या लोकांच्याकडून जाणून घेऊया. या मतदारसंघात पाहायला गेलं तर तिरंगी लढत होते. एकीकडे भाजप तर दुसरीकडं महाविकास आघाडी आणि दुसरीकडे राष्ट्रीय विकास आघाडी. आणि मग नागरिक नेमकं काय म्हणतात, त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ते आपण इथल्या लोकांच्याकडून नागरिकांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आहे की नाही, कसा पाहिजे आपल्याला उमेदवार निवडून येणारा? आमचं काम करणारा पाहिजे, तेवढंच की काम करणारा पाहिजे. विकास काम काय झालं तिकडं? झालं काय काय झालं? आता रस्ते झाले, आता ते यड्रावकरकडनं सगळं घाट बिट घालले. कुणी केलं यड्रावकर काय काय आणि बसलाय काय निवडणुका लागल्यात, काय जोर आहे की नाही इकडे? बाकी जरूर यड्रावकर साहेबांना जोर आहे. हो, त्यांचे विकास कामं एवढे आहेत की त्यांना थोडंच काय विकास काम केला? काय नाही. तीर्थक्षेत्र असल्यामुळे असं कोटींना निधी दिले. कागदावर रियाज काम पूर्ण झालंय, कब्रस्तान मधलं झालंय. परत गावात अंडरग्राऊंड गटर झाल्यात, रस्ता पूर्ण कॉन्क्रीट करणं आहे गावात आमच्या. कामं यड्रावकर साहेबांची भरपूर झालेली आहेत.
आता ही कामं सांगायला ते कोणाच्या माध्यमातून झाली? येड्रावकरच्या माध्यमातून झाले. बरं शिल्लक काय राहिलं की नाही? शिल्लक कामं आहेत ते पण चालू आहे. बरं समोर बघू शकता तुम्ही खिद्रापूर कोपेश्वर मंदिराचं जे पार्किंग आहे ते पार्किंगचं फुल काम पूर्ण झालेलं आहे आणि ते पूर्ण नदीपर्यंत घाट पण झालेला आहे आणि ह्या साईडचं पण पूर्ण चालू आहे. आता तिरंगी लढत आहे विरोधी म्हणजे विरोधात दोन एक भाजप आहे महाविकास आघाडी आहे. हा त्यांची कामं वगैरे काय कशी आहेत? त्यांची कामं भाजपची कामं आणि तिरंगी लढत मध्ये बघायला गेलं तर 10 वर्षात ह्या म्हणजे जेव्हापासून आमदार साहेब आलेले आहेत तेव्हापासून तर कामं भरपूर आहेत. पाठीमाग पण झाल्यात कामं मात्र याला तोड नाही कामाला. पण तुम्ही आता आमदारांच्या कामाबद्दल एवढं सांगायला पण निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत हो. जिल्हा पंचायत जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्यांच्या माध्यमात ज्यांनी निवडून आल्यात अजूनपर्यंत त्यांनी पण कामं करत आल्यात. आमचे परेड साहेब होती गेल्या टायमाला त्यांचं पण काम झालेलं आहे. त्यांनी पण सौर ऊर्जा लाईट दिलेले आहेत. त्यांनी पण कामासाठी धडपड करत होती. गावाचे संपर्क होता त्यांचे. लोक या निवडणुकीत काय बघणार? पक्ष बघणार का माणूस बघणार का काम बघणार? काम बघणार. काम बघणार. पक्ष तर आहेच काम बघूनच मतदान करणार. नमस्कार. नमस्कार बोला. निवांत आहे? काय करायचं सर? बरं म्हणजे धंदा आहे ना व्यवस्थित? आहे सर. निवडणुका लागल्यात काय लक्ष आहे? आहे की साहेब? काय लक्ष आहे की सर? कसं पाहिजे आता निवडून उमेदवार? निवडून येणारा काम करणारा असावा. गोरगरिबांचं ओळखून आपलं लोकांना काय हवं आहे काय नको आहे हे सगळं ओळखून त्यांचे काय अडीअडचण आहेत ते असं त्यांना म्हणजे जे हवं आहे ते त्यांचं काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता पाहिजे आपल्याला. आता आहे काय कोण धडाडीचे कार्यकर्ता इकडे? आता कसं आहे माहितीये काय आता जे राहिलेत ते सगळे नवीन आहेत. यातले कोणी असतील त्यांनी काम करून दाखवावं. मी करतो हे करतो नाही पण त्यांनी काम करून दाखवतो असं म्हणण्यापेक्षा त्यांनी निवडून आल्यानंतर काम करून दाखवावं. पुन्हा त्यांना पुढच्या वर्षी आम्ही मत मागायला लागू नये. त्यांना आम्ही त्यांना स्वतः आम्ही इच्छेनं आम्ही त्यांना मतदान करू असं आम्हाला हे वाटतं. कामं काय झालं का इकडे? व्हायला लागलेत. आता येड्रावकर साहेबांनी मंदिराचं आपलं याचं काम चालू आहे. मंदिराचं म्हणजे आपलं कॉरिडॉरचं काम चालू आहे. घाटाचं काम चालू आहे. असं ठराविक कामं चालू आहेत. गावातील पण ग्रामपंचायतला पण फंड यायला लागलाय. गावातलं म्हणजे असं गोरगरिबांचे ते वस्ती वाड्यावरचे रस्ते व्हायला लागले. गटारी व्हायला लागले. कोणाच्या माध्यमातून? आता ते तर आम्हाला काय माहित नाही. पंचायत तर्फे आले म्हणतात त्यांनी. पंचायतच्या फंडातून करायला लागलोय. असं कोणी केलंय त्यांना श्रेय त्यांना जाईल. त्याच्याबद्दल आम्ही काही आमचे हे नाही आहे मुभा नाही आहे. एकंदरीत सगळी कामं सांगितला ही सगळी कामं करण्यामध्ये योगदान कोणाचं असं वाटतं? आता बघा सध्या तरी येड्रावकर साहेबांनी आता हे लक्ष घालून हे केले काय पण आता जे काय लोकांचं मत सांगू शकत नाही ना. कोण कोणाच्या मनातलं काही सांगू शकत नाही. त्यांनी त्यांच्या इच्छेनं जे मतदान करतील त्यातनं जो उमेदवार निवडून येईल तो गोरगरिबांची कामे करावं. गोरगरिबांच्याकडे लक्ष द्यावं. कुठल्या गटाचं वर्चस्व आहे या मतदारसंघात? आता इथं येड्रावकर साहेबांचं आहे. मागच्या पंचायतवाली काय होती का नाही मोकाशींचे ते पंचायतचे अजून कामं चालायचे. मग हे नवीन पंचायतचं तर अजून काय काम चालू नाही. काय हे नवीन पंचायत येऊन काय कामं केलं नाही इकडे? आमदार खासदार जे सगळे कामं केलं. येड्रावकर 1 नंबर काम केलं सगळं. 1 नंबर काय केलं असं? सगळं आता काय काम राहिले बाकी सगळं झालेच की. इकडे कामं केलं म्हणलं की कोण म्हणले लोक म्हणलं की ते काय म्हणतात ते काय सांगतात त्यांना असली तर माहिती होणार नसली तर ती 1 दिवस येणार आणि 4 दिवस गाव फिरणार आणि तसंच काढणार की त्याचं. आता लोक काय बघून मतदान करणार? माणूस बघूनच मतदान करणार आता. आणि काम बघून काम आणि माणूस बघूनच मतदान करणार. माझी बघूया की आता काय काय चालू आहे त्याच्यावर. आमच्या मनात तर येड्रावकरला सोडणार नाही. म्हणजे सोडणार नाही. 1 नंबरात आणणार त्यासनीच मतदान टाकून नंबरात आणणार त्यालाच. आमच्या ह्याच्यात झालं भरपूर काय विकास कामं झाले. आमच्या गावाला देवाला 23 कोटी पैसे आलेत. घाट देवाभोवतीचं भिंत बांधलेत आणि सुद्धा नाही. आता इथं आपलं पर्यटक यायला जायला रस्ता करणार आहेत. हे सगळं काढून स्वच्छ करणार आहेत. कोणाच्या माध्यमातून झालं? हे येड्रावकरांच्या माध्यमातून यांनी काय म्हणलं कामं झाले नाहीत? काय भरपूर कामं झालेत. अजून कोटी भरपूर शिल्लक म्हटलं काय कामं झाले नाही? त्याने काय सांगितलं आम्ही शेतात राहायला म्हणजे शेत काय जनावर काय आपली शेती काय इकडे त्यांनी जास्त लक्ष देत नाही. येड्रावकर कामं केलं म्हणताय? भरपूर केलं. हे कामं प्रत्यक्षात आहे का नुसतं कागदावर आहेत? काय प्रत्यक्ष झालं? आता लोक मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार?
त्यात म्हणजे काम कोण केलं त्यालाच मतदान करणार हो. काम केलं त्याच्या मागे राहणार राहणार की 100% राहणार. पक्ष बघून मतदान करणार का नेता बघून करणार? नेता बघणार का पक्ष बघणार? नेताही बघणार पक्षही बघणार. कर्तृत्व कोणाचं आहे त्याला मतदान जास्त. कसा पाहिजे उमेदवार निवडून येणारा? हे आपल्याला काम करणार पाहिजे. काम करणारा. काम झाल्यात का इकडे? आता थोडेफार झाल्यात, अजून होतील. त्याने आल्यानंतर करतील. त्यांनी त्यासाठीच थांबण्यात मध्ये करणार. पुन्हा जोर वाढतोय माझा इकडे. कुठल्या पक्षाचा वर्चस्व मतदारसंघावर आहे? आता यड्रावकरांचे सीट राहिल्यात ते त्यांचं जरा जास्त वाटतंय आम्हाला. का बरं? ते काय पक्षाचं वर्चस्व असल्यामुळे जास्त दिसतं. का वाटतं त्यांच्या पक्षाचं वर्चस्व? असं काय केलं त्यांनी वर्चस्व असायला? ते कामं पण केलेत केलं? आपल्या गावासाठी. यड्रावकरांना तर काम केलंय. तिकडे मामा म्हटलं काय कामं झालेलं नाही. यड्रावकरांचं काम झालंय आमच्या गावात. नुसतं कागदावर केलंय. नाही कामं झाल्यात त्यांचे. घाटाचं सेक्शन केलं ते अधिक. याला मंदिरासाठी पैसे दिलेत. पैसे दिलेत ते पण आता यड्रावकरांनी सगळं दिलाच म्हणलंय. पण यड्रावकरांच्या विरोधात महाविकास आघाडी आहे, त्याच्यात भाजप आहे. हा, यड्रावकरांना त्यांचं त्या विरोधकांचं आव्हान नसणार आहे काय? हो असणार की. ते कसं आहे, कुस्तीचं मैदान आहे हो. बरं. शेवटी कुस्तीच्या मैदानात कोण जिंकल कोण त्यांच्या हारेल आव्हानासमोर ते टिकतील का यड्रावकर? ते आता शेवटी कसं आहे, मैदान जो मारेल तो मारेल. लोक काय बघून मतदान करणार? तर पक्षाकडे जास्त बघून काम आहे. जास्त म्हणजे पक्ष. आणि पक्षाने पैसा. पैसा. हा, पैसा पण आहे त्याच्यावर. बरं. पैशाशिवाय काय नाही आहे. निवडणुका लागल्या होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. बरं. काय वातावरण काय होतं इकडे? कुणाचं आहे? वारं कुणाचं आहे? तुमचं काय आमचं आहे? वारं मतदारांचं काय? वारं आहे. हा. वारं डोंगराचंच आहे. का बरं? त्यामुळे कामं केल्यात. काय कामं केलं? हा, गावाला निधी दिल्यात भरपूर. काय काय निधी दिला? इथे देवळात दिल्यात, रस्त्यात दिल्यात, बरं. अंडर गटर दिल्यात, मशीन मिल दिल्यात, बरं. सगळ्या समोर दिल्यात. झालं कामं? भरपूर कामं झाल्यात. नुसता नारळ फोडलाय का कागदावरची काम आहे? खरोखर झालं. खरोखर झाल्यात. तुम्हाला दाखीच झाला. नारळ पण वेगळे आहेत ते लोक. बिगर नारळ फोडून काम झाल्यात. पण आता इथं लोक म्हणलं की यड्रावकर कामं केली नाहीत म्हणून. लोक म्हणणारच हो. हा. कोण केलंय ते म्हणणारच घे. खरं ते खरंच होणार हो. आता तिरंगी लढत आहे खरं मामा. हा. भाजप आहे, महाविकास आघाडी आहे, यड्रावकर गट आहे. आता पारडं कोणा जोड दिसते? यड्रावकरच. पण विरोधक सुद्धा तगडे आहेत की हो. तगड राहून दे की. त्यांचं आव्हान नसणार आहे काय? अहो आव्हान राहून दे. प्रत्येकाचं आव्हान राहायला की. ते आव्हान पेलायला पाहिजे. त्यांची पण कामं सगळं. चांगले आहेत. कुठली कामं चांगली आहेत? हं? कुठली कसं सांगा तुम्ही सांगा आता. कामं त्यांनी पण चांगली केली. कुठली कामं कसं केलं ते तुम्ही सांगा म्हणलेत आता. की लोक नाही हो, तुम्ही सांगा की. लोक म्हणतात अहो मी काय काँग्रेसला सत्ता मिळायला पाहिजे सांगतो, म्हणतात. लोक म्हणते नाही तुम्ही सांगा की. लोकं काँग्रेसला सत्ता मिळायला पाहिजे म्हणतात. अहो काँग्रेस मान्य केलं लोक मग तुम्ही सांगा की. मग काय लोक आता मतदान करताना कुठल्या गोष्टीचा विचार करणार? कुठल्या गोष्टीचा विचार करणार मतदान करताना? कुठं कोण विकास काम केलं त्याला त्याचा विचार करतो. त्याच्यामध्ये मागे राहणार. बरं. काम पण राहणार आहे. आणि मग यड्रावकर विरोधकांच्या आव्हानासमोर टिकणार काय? हा, ठिकाण आहे की. कशा जोरावर? हा? कशा जोरावर टिकणार? विकासच आहे. कशा जोरावर टिकणार? निधी भरपूर दिला गावाला. बरं.